डॉक्टर मंदार, ज्येष्ठ नागरिकांमध्ये पडून हाडांच्या मणक्याच्या दुखापती होण्याचं प्रमाण खूप आहे. कधी कधी यासाठी ऑपरेशन पण लागतं. तर तुम्ही आम्हाला याबद्दल काय सल्ला द्याल? तर हाडं पडल्यामुळे फ्रॅक्चर होणं आणि त्याच्यासाठी ऑपरेशन लागणं हे खूप कॉमनली आम्ही बघतोय आजकाल. परवाचंच एक उदाहरण आहे. 65 वर्षाच्या गृहिणी घरात घसरून पडल्या, मणक्याला दुखापत झाली. आमच्याकडे आल्या, तपासणी केल्यावर दिसलं की मणक्यात एक फ्रॅक्चर निघालं. तर आता सगळ्याच पेशंट्सला फ्रॅक्चर झालंय म्हणून ऑपरेशन लागतं असं नाही. तर त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली. आता फ्रॅक्चर होण्याचं मेन कारण त्यांचं हे होतं की त्यांची हाडं ठिसूळ झाली होती. मासिक पाळी बंद होऊन त्यांना 15 वर्ष झालेली होती. त्याच्यानंतर त्यांनी काही ट्रीटमेंट घेतली नव्हती कारण त्यांना काही त्रास नव्हता. पण हाच एक गैरसमज आहे की त्रास झाल्यानंतरच आपल्याला ट्रीटमेंट लागते. तर स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर कॅल्शियम कमी होऊन हाडं ठिसूळ होतात. तर त्या हाडांचा ठिसूळपणा कंट्रोलमध्ये ठेवणं किंवा हाडांची बळकटी वाढवणं ह्याच्यासाठी त्यांना कॅल्शियम विटामिनच्या गोळ्या ह्या घेणं अनिवार्य आहे. त्याच्यासाठी त्रास झालाच पाहिजे असं नाही. आता त्या गृहिणी ज्यांच्याबद्दल मगाशी बोललो, तर त्यांना त्याची ट्रीटमेंट सुरू झाली. गोळ्यांबरोबर त्यांना इंजेक्शन सुद्धा घ्यावी लागली. तपासणीमध्ये कळालं की त्यांच्या हाडांचा ठिसूळपणा खूप जास्त आहे. पण मग त्यांची ट्रीटमेंट झाली, त्या बऱ्या झाल्या. दुसरंच एक उदाहरण, अशाच 70-1 वर्षाच्या आजीबाई, गावात कुठेतरी राहणाऱ्या, मुलगा पुण्यात, आणि त्या तिकडे पडल्या. 2-3 आठवडे असंच अंगावर काढत होत्या. इतकं दुखणं की त्यांना झोपल्यावर कूस बदलायला त्रास होणं, आणि तिथे काही सोयी सुविधा नाही. मग शेवटी मुलगा इकडे घेऊन आला, तपासणी केली, त्याच्यात कळालं की मणक्याचं फ्रॅक्चर झालं होतं, जे भरायला सुरू व्हायला पाहिजे होतं पण ते नाही भरलं, आणि तो मणका पिचकल्यामुळे नसेवर दबावामुळे त्यांच्या पायाची ताकद कमी व्हायला सुरू झाली होती. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना ऑपरेशन लागलं. त्यांचं ऑपरेशन झालं. एक जमेची बाजू त्यांची म्हणजे त्यांना बाकी काही त्रास नव्हता, ना डायबिटीस, ना बीपी, कशाच काही गोळ्या काही चालू नव्हत्या. ऑपरेशन व्यवस्थित झालं. पण आता ऑपरेशन झालं म्हणजे सगळं झालं असं नाही. एक हाड फ्रॅक्चर झाले म्हणून बाकीचे होणारच नाहीत असंही नाही. आता ऑपरेशन नंतर त्यांची ट्रीटमेंट की बाकीची जी हाडं आहेत ती परत फ्रॅक्चर होऊन त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट लागू नये म्हणून त्या हाडांची ताकद वाढवण्याची ट्रीटमेंट त्यांना सुरू केली. आता एक लोकांच्या मनात एक भीती असते, मणक्याचं ऑपरेशन झालं की माझा पेशंट कधी उठणारच नाही, त्या झोपून राहतील, ते झोपून राहतील वगैरे. तर असं नाही. आजकाल ट्रीटमेंट पद्धती पण खूप चांगल्या झालेल्या आहेत की फार मोठं ऑपरेशन करायची सुद्धा गरज पडत नाही. मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीनी पेशंट दुसऱ्या दिवशी उठून बसणं, चालणं वगैरे आपण सुरू करू शकतो. आणि त्याचबरोबर आता ह्या वयात हाडं ठिसूळ होतात, त्याबरोबर आपल्या स्नायूंची ताकद कमी होते, आहार कमी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. व्यवस्थित कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त आहार घेणं, डॉक्टर जे व्यायाम सांगतील ते व्यायाम करणं. आता ह्या व्यायामांमध्ये हाडांवर आणि स्नायूंवर जोर पडेल असे व्यायाम करणं गरजेचं असतं, कारण त्याशिवाय त्यांची ताकद वाढत नसते. पण सगळ्यांनाच असं वेट्स उचलणं आणि जिम मध्ये जाणं हे जमत नाही. पण म्हणून तेच करणं गरजेचं आहे असंही नाही. रोजचं फिरणं, काही घरातल्या वस्तू उचलणं, खाली वाकणं वगैरे ह्या गोष्टींनी सुद्धा व्यायाम होतो. तर ते जर नियमितपणे केलं गेलं तर मग पुढे चालून असाच त्रास परत होऊन त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट लागणं हे आपण टाळू शकतो. अगदी. मला वाटतंय तुम्ही छान उदाहरणं देऊन आम्हाला हे समजावून सांगितलं की कसे अपघात होऊ शकतात आणि त्या अपघातांमधून रिकव्हरी होते आणि सहज शक्य आहे जर योग्य प्रकारे काळजी घेतली तर.